औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मनगोळी येथे रमजानीचे औचित्य साधून मस्जिदच्या मैदानावर सामुदायिक नमाज पठण अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या पवित्र प्रसंगी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत अल्लाहकडे शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. पोलीस प्रशासनाकडून ईदच्या शुभेच्छा. मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यावेळी मौलाना आलंदवाळे सलमान शेख यांनी सर्व मनगोळीकरांना ईदच्या शुभेच्छा देत मानवतेचा संदेश दिला. या प्रसंगी मनगोळी परिसरातील मुस्लिम बांधव व मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर. मनगोळी होकर मरेगा, अगर कोई नसरानी होकर मरेगा, मेरे प्यारे आका फरमाते हैं उसका ठिकाना डायरेक्ट जहन्नम होगा. अल्लाह अकबर कबीरा. प्यारे आका फरमाते हैं बेनमाजी का ताल्लुक जन्नत से नहीं है. मेरे आका फरमाते हैं जो बेनमाजी है वो हम में से नहीं है. अल्लाह अकबर कबीरा. प्यारे आका फरमाते हैं जो बेनमाजी है कयामत के दिन में उसकी सिफारिश नहीं करूंगा, और जो बेनमाजी है कयामत के दिन अल्लाह तबारक व तआला उसकी कोई बख्शिश नहीं अता फरमाएगा. मेरे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्यारे दीवानों, मेरे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मानने वालों, मेरे कौम के दयालु मुसलमानों, इस गांव के पक्के सच्चे मुसलमानों, इस गांव के मोमिनों, सुन लो, एक बात मैं बताकर जा रहा हूँ, ऐलान करते हुए जा रहा हूँ. प्यारे आका ने फरमाया. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ